डॉक्टर नितीन राऊत यांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे ती वस्तुस्थितीवर आधारित आहे। कारण नागपूर शहरामध्ये 2021 साली सप्टेंबर महिन्यामध्ये एक स्कूल बस आणि एक स्कूल व्हॅन यांचा अपघात झाला होता। हा अपघात झाल्याची कारणं वेगवेगळी जरी पोलिसांच्या डायरीमध्ये नोंद असेल तरी सुद्धा हा अपघात ज्या ब्रिजवर झाला त्या ब्रिजवर काम चालू होतं अध्यक्ष महोदय, आणि काम चालू असताना त्यातील फक्त एकच लेन चालू होती। त्यामुळे एका बाजूने स्कूल व्हॅन आली आणि दुसऱ्या बाजूने स्कूल बस आली। ही स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या टकरीमध्ये एक ड्रायव्हर जागेवरच मृत्युमुखी पडला आणि एक 13 वर्षाची विद्यार्थिनी ती फार गंभीर जखमी झाली होती, परंतु इस्पितळात गेल्यानंतर ती मृत्युमुखी पावली। ही वस्तुस्थिती आहे। आजपर्यंत ह्या नागपूर पूर्व, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण ह्या तिन्ही ठिकाणच्या आरटीओनी जवळजवळ आमच्याकडे ज्या फिटनेस प्रमाणपत्राची मागणी केली त्यांना फिटनेस प्रमाणपत्र दिले, परंतु नियमित वाहनांची तपासणी जी केली त्यामध्ये अवैधरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या एकूण 248 वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्यातून जवळजवळ 83 लाख रुपयाचा दंड सुद्धा घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाड्या किंवा व्हॅन किंवा बस यावर कार्यवाही करणे अतिशय गरजेचे आहे। कारण आरटीओनी जसं बाकीच्या गाड्यांची वाहन तपासणी करणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त स्कूल व्हॅन आणि स्कूल बसची वाहन तपासणी करणं गरजेचं आहे। मी हे सुद्धा या खात्याचा मंत्री म्हणून मान्य करतो की आमच्या लोकांनी काही प्रमाणात चुका केल्या। 2021ला जर या स्कूल व्हॅनचं फिटनेस प्रमाणपत्र नाही आहे त्या व्हॅनला, हे कळल्यानंतर फक्त नोटीस देऊन त्यांनी थांबायला नको होतं। त्या ठिकाणी त्यांनी योग्य ती कारवाई केली असती तर कदाचित एका विद्यार्थिनीचा आणि एका ड्रायव्हरचा जीव वाचू शकला असता। अध्यक्ष महोदय, आपल्या लक्षवेधीच्या माध्यमातून मी जेव्हा ब्रीफिंग घेत होतो तेव्हा कालच मी तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला विचारलं की तुमची अपेक्षा काय, कारण शेवटी स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या बाबतीत गांभीर्यानं आमच्या डिपार्टमेंटनं फार ही गोष्ट घेतलेली आहे। मी ताबडतोब माझ्या सगळ्या आरटीओंना, फक्त नागपूरच्याच नाही तर महाराष्ट्रातील सगळ्या आरटीओंना सांगितलं की फिटनेस प्रमाणपत्र नसल्यानंतर त्या गाड्या रस्त्यावरच आल्या नाही पाहिजे, भले त्या कुठल्याही गाड्या असू द्या। आणि त्या फिटनेस चाचणीला ते अपात्र ठरल्यानंतर त्या गाड्या रस्त्यावर येतात, म्हणजे आरटीओचं काय तुम्हाला थोडीशी तरी धाक हवाय की शासन कुठल्याही प्रकारे आपल्यावर कारवाई करेल, आपण ह्या गाड्या रस्त्यावर आणता कामा नये। म्हणून आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जेवढ्या काही फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या गाड्या असतील त्यांना जामर लावायचं आणि नवीन आता AI टेक्नॉलॉजी निघाली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आपण त्या गाड्यांच्या माध्यमातून त्या गाड्या कशा रस्त्यावर येणार नाही याची दक्षता घ्यायची आणि ताबडतोब जर कोणी अशा प्रकारे कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कारवाई करायची। त्यामुळे असा निर्णय या लक्षवेधीच्या माध्यमातून निश्चितपणे घेतलेला आहे, परंतु भविष्यामध्ये सुद्धा अजूनही आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या ज्या काही कारवाई करायची ती कारवाई निश्चितपणे आम्ही करून देऊ। सन्माननीय सदस्य वरुण देसाई साहेब। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला